तर मंडळी नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुनने कोर्टामध्ये असं काही स्टेटमेंट केलं की त्याच्यामुळे सगळेजण आश्चर्यचकित झाले. तो डायरेक्ट म्हणाला की साक्षीने नाही तर प्रियाने विलासचा खून केला. तो असं का बोलला जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजच्या भागामध्ये तुम्हाला खूपच मजा येणार मित्रांनो. त्यामुळे हा भाग बिलकुल मिस करू नका. चला तर मग आजचा भाग सुरुवात करूया. तर कोर्टाच्या सुरुवातीला अर्जुन कोर्टाला सांगत असतो की मधुभाऊंना एक जुनी सवय आहे, खर्च केलेला पैसा आणि आलेल्या प्रत्येक नोटचे नंबर लिहायची. असं म्हणत तो मधुभाऊंची एक डायरी कोर्टाला देतो. मग कोर्ट दामिनीला विचारतं, तुम्हाला राजेंद्रची उलट तपासणी घ्यायची आहे का? ती नाही म्हटल्यानंतर मात्र महिपत विचार करतो, ह्या बाईने आज हात वर कसे केले आणि साक्षीने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खरंच आहेत, असं का बोलत नाही ही आज? मग अर्जुन कोर्टाला म्हणतो की युअर ऑनर, आज ना साक्षी शिकणे 2 गोष्टी सांगितल्या आणि 2 गोष्टींचं खरं आपल्याला कळालं. एक म्हणजे त्या विलासचा खून झाला त्या दिवशी आश्रमात एकदा नाही तर 2दा गेल्या होत्या. एकदा प्रियाला भेटायला आणि दुसऱ्यांदा त्यांची विसरलेली पर्स परत घ्यायला. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी विलासचा खून झालेला असताना सुद्धा पोलिसांना इन्फॉर्म केलं नाही. आणि मी लॉर्ड, मिस साक्षी शिकरे यांचं अजून एक खोटं आज उघडं पडलं की त्या विलासला आधीपासून ओळखत नव्हत्या. जर त्यांच्या वडिलांच्या कंपनीतला एखादा माणूस विलासला पैसे देत असेल, मग साक्षी विलासला ओळखत नाही असं शक्यच होणार नाही मिलॉर्ड. मात्र दामिनी ऑब्जेक्शन घेत म्हणते की मिलॉर्ड, असं कसं होऊ शकतं? साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे हे 2 वेगळे माणसं आहेत आणि कोणता माणूस महिपत शिकरेंना भेटतो कोणता नाही भेटत हे त्यांना माहीत असं काहीही कारण नाही. मग ऑब्जेक्शन सस्टेन असं कोर्ट म्हणतं. मग जज साहेब म्हणतात की नवीन जे पुरावे हातामध्ये आलेत त्यांचा एकदा विचार करण्यासाठी कोर्टाला 15 मिनिटाचा वेळ हवा, तर 15 मिनिटासाठी कोर्ट मी तहकूब करतो असं म्हणून कोर्ट जज साहेब तिथून निघून जातात. आणि इकडे कोर्टाच्या बाहेर मात्र प्रिया, रविराज, नागराज समोर उभी असतात. रविराज म्हणतो की मला आणि अर्जुनला आज नवीनच प्रश्न मिळाले आहेत आणि त्यांचं उत्तर दोघांनाही हवं आहे. आणि तिकडे प्रिया विचार करत असते की साक्षीने आज काय बोलून ठेवलं आहे. म्हणजे मी जे बोललं ते आणि ती जे बोलती ते हे खूप तफावत त्याच्यामध्ये. आता तिने जे खोटं बोललं त्या हिशोबाने मला पण खोटं बोलावं लागेल. म्हणून ती साक्षीला मेसेज करते की मला वॉशरूमला भेट. आणि तिला भेटल्यानंतर मात्र ती तिच्यावर भरपूर चिड. प्रिया साक्षी म्हणते, हे काय बोलतीस तू? तू माझ्याकडे पैसे माल कधी आली होतीस आणि काय पर्स वगैरे विसरली, हे काय नवीन आणलं तू? मग साक्षी म्हणते, मग काय सांगणार होते मी? तुला कळते का प्रिया, माझ्या दुसऱ्या फोनचं लोकेशन त्या आश्रमात सापडलं आहे. मला काहीतरी उत्तर द्यावंच लागणार होतं. पण ती म्हणते, अगं पण मी दिले स्टेटमेंटमध्ये आणि तू दिलेल्या उत्तरामध्ये काहीच संबंध नाही आहे. आता मला तर कोर्टात वाटलं तर मी ते खोटं बोलले. मग प्रिया म्हणते, कोर्टाला वाटलं की मीच खोटं बोलले. मग साक्षी म्हणते, तू कुठं खरं बोलली होतीस? तूही खरं बोलली नाही, मीही खरं बोललो नाही. आता बघतो देवाकडे एकच प्रार्थना करूया की आपल्या दोघांचंही खोटं कोर्टात सिद्ध न हो. मग 15 मिनिटांनंतर कोर्टाचं कामकाज सुरू होतं. मग अर्जुन कोर्टाला म्हणतो की मला मिस प्रिया मधुकर यांना काही प्रश्न विचारायची परमिशन हवी. आणि जशी प्रिया त्या कटघरामध्ये येते लगेच चैतन्य तिकडे पाण्याची बाटली आणून देतो, कारण तिला सवय असते ना मुद्दाम नाटक करण्याची. मग अर्जुन पण तिला चिडवायला लागतो की बाई पाणी बाटली तुला ठेव, तुला चक्कर वगैरे आली तर तुला पाणी पिता येईल. मग लगेच रविराज उठतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मी लॉर्ड, माझ्या क्लायंटची अशी मस्करी करू नये. मग ऑब्जेक्शन सस्टेंड असं कोर्टही म्हणतं. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, हरकत नाही, तुम्हाला पाणी पिणी प्यायचं नाही ना, काय हरकत नाही. मला फक्त तुम्हाला 2-3 साधे प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची उत्तरं द्या. मग अर्जुन म्हणतो, मिस प्रिया मधुकर, मन घट्ट आहे ना एकदम तुमचं? कारण मी जे विचारणार आहे ना तुमच्या त्याचे प्रश्न. मग अर्जुन प्रियाला म्हणतो, मिस प्रिया मधुकर, तुमचं मन घट्ट आहे ना? कारण मी जे तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरं नक्कीच तुमच्याकडे नसणार. मग ती म्हणते, असं का विचारणार आहात तुम्ही? पण मी जे सांगितलं ना ते ऑलरेडी कोर्टात सांगितलं आणि ते खरंच सांगितलं मी. मग अर्जुन म्हणतो, खरं? मग तुमच्या त्या खरंमध्ये साक्षी तुमच्या मागे आली होती आश्रमात, हे तुम्ही कधीच कोर्टात सांगितलं नाही. आणि तुम्ही तर म्हणाला होता की तुम्ही थिएटरमध्ये गेला होता, तुमच्या पोटात दुखायला लागलं म्हणून तुम्ही आणि विलास दोघे आश्रमात आला, बरोबर ना? आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही तुमच्या रूममध्ये गेलात. मग मला एक सांगा, तुम्ही बाहेर कधी आला? रूममधून कधी बाहेर आला? लगेच पुन्हा रविराज म्हणतो, ऑब्जेक्शन युअर ऑनर, माझ्या आशेलाने त्या रात्री काय घडलं आहे हे किती वेळा कोर्टात सांगितलं आहे आणि कोर्टाच्या रेकॉर्डला पण ते आहे. पुन्हा ते प्रश्न विचारायची गरज काय आहे? मात्र अर्जुन म्हणतो, मी पुन्हा विचारतोय, त्यामागचं कारण अगदी स्पष्टच आहे ॲडव्होकेट किल्लेदार.
कारण साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर यांचं स्टेटमेंट मॅच होत नाही. कदाचित ते तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणूनच तुम्ही तुमच्या क्लायंटला प्रिया मधुकरला बोलू देत नाही आहेत. पण तुम्हालाही कळतं की दोघांच्या स्टेटमध्ये एवढा फरक आहे, आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांनी त्याविषयी खुनाच्या रात्री काय काय बघितलं होतं हे कोर्टामध्ये पुन्हा एकदा सांगायला हवं. असं म्हणत तो प्रियाला पुन्हा विचारतो, तुम्ही प्लीज सांगाल का त्याविषयी खुनाच्या रात्री काय काय घडलं होतं ते? म्हणजे तुम्ही आश्रमात येऊन डायरेक्टली बेडरूममध्ये गेला, तुम्ही असं म्हणाला होता. पण साक्षी तर म्हणते की तुमच्या मागे मागे आश्रमात आली होती आणि तिने तुम्हाला पैशाबद्दल विचारलं. पण इथं खोटं पण बोलतं, मग तुम्ही बोलताय की साक्षी बोलताय? मग प्रियामध्ये नाही, इथं खोटं ना कोणीच बोलत नाही आहे. म्हणजे साक्षी आश्रमात आली होती, मी तिला पाणी वगैरे दिलं. मग म्हणतो वा वा वा, म्हणजे अतिथी देवो भव, म्हणजे तुमच्या पोटात दुखत असताना पण तुम्ही पाणी वगैरे दिले. मग प्रिया म्हणते म्हणजे काय, पोटात दुखतं तर मी तिला काय सांगायला पाहिजे होतं का, तुझा बाई बस इथे, मी जाऊन बेडरूममध्ये जपते म्हणून? मग अर्जुन बरं खरं अगदी बरोबर तुमचं. असं सांगणार ना आपण की बाबा तुम्ही बसा बाहेर, माझं पोट दुखतंय, मी आराम करते रूममध्ये जाऊन, असं आपण बोलू शकत नाही ना. पण तुम्ही असं म्हणू शकलं असतं ना की बाई माझं पोट दुखतंय, मी आतमध्ये बसते, आराम करते, तू विलासशी बोल. अरे 1 मिनटं, असं अर्जुन म्हणतो. 1 मिनिट, विलास तुमच्यासोबत आला होता आश्रमात, बरोबर? मला एक कळत नाही आहे की साक्षी तर म्हणते की ती तुम्हाला बघितलं आणि तुमच्या मागे आली. तिने स्टेटमेंटमध्ये हे कुठेच सांगितलं नाही, ती ही कुठेच बोलली नाही की विलाससुद्धा तुमच्यासोबत होता म्हणून. असं कसं? तुम्ही दोघेसुद्धा बरोबर होतात आणि थिएटरमधून डायरेक्ट तुम्ही आश्रमात आलात आणि साक्षी तुमच्या मागोमाग आली. मग तो विलास कुठे गेला, गायब झाला? आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग प्रिया मधुकर, गेली 2-2.5 वर्षांपासून तुम्ही कोर्टात हेच सांगताय की स्टेटमेंट तुम्ही हेच दिलं आहे की किल्लेदारांसुद्धा ते स्टेटमेंट माहिती आहे की तुमच्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही असं कधीच म्हणाल नाही की साक्षी शिकरे आश्रमात आली होती. याचा साधा उल्लेखही तुम्ही केला नाही. सांगा मिस प्रिया मधुकर, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला वाटतं तेच खरं आहे की तुमच्याकडे उत्तर आहे. मग तो तिला विचारतो, सांगा मिस प्रिया, सांगा. म्हणजे तुमच्या मनानुसार तुमच्या स्टेटमेंटमध्ये असं होतं की तुम्ही बेडरूममध्ये गेला, बाहेर विलास मधुकरांचं भांडणाचा आवाज मला ऐकू आला आणि म्हणून तुम्ही बाहेर आलात, बरोबर ना? मग साक्षी कुठे होती? मग प्रिया जाम घाबरती. ती म्हणते साक्षी ना मला माहीत नाही, कारण मी जेव्हा खून होताना बघितलं, मी लपून बसले होते आणि तिथून फक्त मला विलास आणि मधुभाऊ एवढेच दिसले. त्यांची झटपट चालू होती, त्यांनी खून केला विलासचा मधुभाऊ, एवढं मला दिसलं. मग साक्षी तिथे आली असेल मला माहीत नाही, कदाचित ती दारापर्यंत आली असेल, मला दिसलीच नाही ती, आणि ती प्रचंड घाबरली असते. मग अर्जुन म्हणतो अरे असं कसं होईल? साक्षी तर म्हणाली की ती पर्स विसरली होती आतमध्ये, आणि दारामध्ये कोणी कसं पर्स विसरलं ना, ती तर रूममध्ये विसरली असेल ना आश्रमाच्या आतमध्ये, म्हणजे तिने आतमध्ये यायला पाहिजे होतं आणि तुम्हाला दिसली नाही, असं कसं होईल? मग सांगा मिस प्रिया मधुकर, साक्षी कधी आली होती? विलासचा खून व्हायच्या आधी, विलासच्या खून नंतर कधी आली होती? का साक्षीनेच खून केला? मग पुन्हा जामीन म्हणते ऑब्जेक्शन होणार. कोणताही ठोस कारण नसताना ॲडव्होकेट सुभेदार हे डायरेक्ट साक्षीवर आरोप करतायत. मग जज साहेबसुद्धा म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेंड. मग अर्जुन म्हणतो मी कुठलाही निष्कर्ष काढत नाही आहे, मला फक्त त्यांना प्रश्न विचारायचे होते की साक्षी स्टेटमेंट आणि प्रिया स्टेटमेंट याच्यात बरंच फरक आहे. साक्षी म्हणते की मी आतमध्ये गेली होते आणि खून झाल्यानंतर गेली होते, आणि मिस प्रिया मधुकर म्हणतात ती आलीच नव्हती वगैरे वगैरे, काय जे बोलतात ना मला ते उत्तर हवं त्यांच्याकडे. मग अर्जुन म्हणतो याच्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की काहीतरी लपवलं जात आहे, आणि तोच एकच कारण आहे लपवण्याचं, आणि ते कारण म्हणजे या केसचा मूळ पाय मिळवण. मला वाटतं की पहिल्या दिवसापासून मिस प्रिया मधुकर हे खोटंच बोलत आहेत, कारण त्यांच्या आणि साक्षी स्टेटमेंटमध्ये खूपच फरक आहे. याचं एकच आणि ठोस कारण असं आहे मिळवण की साक्षी शिकरे यांनी खून केलाच नाही विलासचा, तर खून केलाय मिस प्रिया मधुकर यांनी. आणि ज्यावेळेस अर्जुन असं म्हणतो सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे होतात. रविराज, बाकी सगळे दामिनी, साक्षी आणि महिपत मात्र खुश होतात, कारण त्यांना वाटतं चला बॅट टळली, आता प्रियावर कोणाचा आरोप आला म्हटल्यानंतर अर्जुन काय प्रियाला सोडत नाही. आणि मित्रांनो प्रियाचा चेहरा मात्र डरावणा, एकदम घाबरलेला होतो. आणि या शरीरा मित्रांनो आजचा हा भाग धमाकेदार भाग संपतोय. उद्याच्या भागामध्ये अर्जुन तिला खोदून विचारणार आहे. तुम्ही प्रोमो बघितलं असेल की तो तिलाच म्हणतो तुम्हीच खून केला, आणि मग ती एका क्षणाला सगळं खरं सांगते. आणि मित्रांनो उद्याचा धमाकेदार भाग बघण्यासाठी ना तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, आणि आजची जी अर्जुन स्ट्रॅटर्जी होती
आणि अर्जुन किती भारी केस लढतोय त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.